वेलकम टू प्रणालीज किचन। श्रावण आता आलेला आहे आणि सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो की आता काय करायच्या भाज्या, कारण की काही लोक श्रावणामध्ये नॉनव्हेज खात नाहीत। त्याच्यामुळे ज्या गृहिणी आहेत त्यांना मोठा प्रश्न असतो की काय बनवायचं रोज रोज जेवायला। तर आज आपण थोडी वेगळी रेसिपी बघूया। आज आपण बघणार आहोत शेपूच्या वड्या आणि त्याच्यासाठी मी ही पूर्ण 2 जुड्या घेतलेल्या आहेत। त्या मी धुवून स्वच्छ करून बारीक कट करून घेतली ती भाजी आणि त्याच्यानंतर हे मोठं बाउल भरून मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे, चण्याचं पीठ। ही आहे चिंच आणि खजूर आणि गूळ याची मी पेस्ट करून घेतलेली आहे 1 चमचा। त्याच्यानंतर या थोड्या मिरच्या मी कट करून आणि आलं लसूणची पेस्ट आणि थोडा कढीपत्ता कट करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडा तिखटपणा येण्यासाठी। आणि मी हे जवळजवळ 2.5 चमचे तीळ घेतलेले आहेत, ते आपण याच्यामध्ये मिक्स करणार आहोत आणि चवीसाठी मीठ। तर आता आपण सुरू करूया आपली प्रोसिजर। आता हे जे आपण बाकीचे इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत ते आपण आता ह्याच्यामध्ये थोडे थोडे करून ऍड करणार आहोत। आधी मी त्याच्यामध्ये जरा 2-3 चमचे तेल टाकून घेते, म्हणजे मग ते आपलं मिश्रण खाली चिकटणार नाही। त्याच्यानंतर आपण ही पेस्ट टाकून घेऊया, आलं लसूणची पेस्ट। आणि मी मिरच्या मुद्दाम कापून घेतले कारण की ती पेस्ट केल्यानंतर मग ते तिखट कमी जास्त होतं। त्याच्यानंतर ही जी चटणी घेतलेली आहे मी चिंच आणि गुळाची, तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यामध्ये आमसूल टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल, तुम्हाला आवडत नसेल तर ऑप्शनल आहे। पण थोडा आंबटपणा येतो आणि शेपूची भाजी अशी ही थोडीशी चवीला वेगळी असते, हरकत नाही। चांगलं मिक्स करून घेऊया। भाजी ही मी थोडी बारीक कापलेली आहे, जास्त नाही कापले, कारण की आपल्याला त्याचं पूर्ण पातळ असं मिश्रण नाही करायचंय। त्याच्यामुळे मी थोडीशी ती जाडजाड कापलेली आहे। मीठ आपण शेवटला टाकणार आहोत, कारण की मग आपल्याला पीठ टाकल्यानंतर आपल्याला अंदाज येत नाही की आपली भाजी केवढी आहे केवढी नाही ते। त्यामुळे आपण आपलं मिश्रण पूर्णपणे चांगलं मिक्स करून घेऊया। त्याच्यामध्ये आता हे बघा पेस्ट आहे ती या भाजीला सगळीकडे लागू देत। नाहीतर मग ते पूर्ण एका ठिकाणी त्याचा गोळा होतो आणि मग एकाच माणसाला ते दाताखाली येतं। पूर्णपणे चांगली ढवळून घेतली आता। तर आता मी त्याच्यामध्ये हळूहळू करून हे पीठ मिक्स करते। लागेल तसं आपण पीठ घेऊया, आपल्याला माहित नाही किती लागेल, अजून लागलं तर अजून घ्यायला लागेल। आपण आधी बघायचं आहे की याची किती प्रमाणामध्ये पेस्ट होईल ती, कारण कधी कधी भाज्यांना सुटतं स्वतःच्या आमचं पाणी सुटतं। त्याच्यामुळे चांगलं मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये कांदाही बारीक चिरून कापून टाकू शकता। आपण आता हे चांगलं मिक्स करून घेऊया आणि आपल्याला याच्यामध्ये आता थोडं पाणी टाकायला लागणार आहे असं वाटतंय। मी आता याच्यात थोडं पाणी टाकते। थोडं थोडं करून आपण ते पूर्ण मिक्स करून घेऊया। अजून पीठ लागलं तर अजून पीठ चण्याचं घ्यायला लागेल। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हाताने चांगलं मिक्स करून घेऊ शकता। आपण त्याच्यात अजून पीठ ऍड करूया। त्याच्यामध्ये अजून एक बोल घेतलेला आहे चण्याच्या पिठाचा, मला वाटतं चेक करून घेऊया आपण एवढं
पुरेसा आहे का? थोडं पीठ लागणार आहे बहुतेक. 1.5 वाटी मी जवळजवळ 1.5 बोल भरून वापरलं मी चण्याचं पीठ त्याच्यासाठी. थोडंसं आपण आता पाणी टाकूया. करून घ्यायचं चांगलं. आता आपण ह्याच्यामध्ये मीठ ऍड करूया, कारण आता आपल्याला अंदाज आले आपलं पीठ केवढ्या प्रमाणात झाले. जास्त खारडी करायचं नाहीये. आपण आता थोडं पसरवून त्याच्यात मी आता हे जे 2 चमचे तीळ घेतले त्याचं टाकते. थोडीशी अजून तीळ टाकणार आहे. तिळाने थोडी वेगळी चव येते आपल्या वडीला आणि ते दिसायलाही वरून खूप छान असे दिसतात. तर आपलं आता हे मिश्रण तयार झालंय. थोडं 5 मिनिट आपण ते आता असंच ठेवून देऊया. आपलं आता मिश्रण हे पूर्णपणे रेडी झालेलं आहे. 5 मिनिट आपण ते ठेवलं होतं, थोडं सेट झालंय आता चांगलं. इथे मी आता इडलीचं भांडं घेतलंय. इडलीच्या भांड्याच्या आतमध्ये मी बुडेल एवढं पाणी ठेवलंय आणि त्याच्यावर मी आता हा डबा असा आडवा ठेवून मी आता ह्याला तेल लावून घेणार आहे. माझ्याकडे आता हे भांडं आहे, त्याला मी ह्याला खाली होल आहे त्या भांड्याला, तरी पण हरकत नाही. आपलं मिश्रण काही खाली सांडणार नाहीये, उलट ते खालून सुद्धा चांगलं शिजेल. आपण आता इडलीचं भांडं आहे ते मी गरम करत ठेवलेलं आहे. याला आता खाली आपण तेल लावून घेऊया. हाताने असं पूर्ण तेल चोळून घ्यायचंय, म्हणजे आपल्या वड्या खाली चिकटणार नाही. तुम्हाला हवं तर तुम्ही ताटातही ठेवू शकता. आणि आता हे जे मिश्रण बनवलंय हे मी जाणून बुजून पातळ नाही केलंय जास्त, कारण की आपल्याला थोड्या वड्या घट्ट हव्यात. लेवल करून घेऊया चांगली. मी आता असं पूर्णपणे याची चांगली लेवल करून घेतलेली आहे. आता मी हे ह्याच्यामध्ये ठेवणार आहे. हे आपण आता ह्याच्यामध्ये असं ठेवून देऊया आणि झाकण लावून. या भांड्याचं एक वैशिष्ट्य असतं की आतला पदार्थ शिजल्यानंतर ह्याची ही जी शिटी असते ही थोडी वर येते. त्याच्यामुळे जवळजवळ 5 ते 10 मिनिटं आपण आता वाट बघूया. आपलं मिश्रण सर्व शिजेल आतमधलं. आपली आता 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत आणि शिटीचा आवाजही येतोय, म्हणजे आपला आतला पदार्थ आता पूर्णपणे शिजलेला असेल. आपण तो चेक करून घेऊया. आपल्या आता वड्या तयार झालेल्या आहेत. ते आता मी थोडं थंड करत ठेवते मिश्रण, त्याचं ते पूर्ण रेडी झालेलं. आपल्या आता मी रेडी झालेले आहेत. बघा
आपल्या हाताला याचं काही लागत नाही, म्हणजे आपलं आता मिश्रण हे पूर्णपणे शिजलंय। आणि जरी हे होलवाला भांडं असलं तरी सुद्धा पूर्णपणे शिजलंय ते सगळं। तर आता ओलं असतानाच मी आता त्याचं ते कट करून घेते, म्हणजे त्यानंतर चांगले सुकतील। हे असे आपण स्क्वेअर करून घेऊया, म्हणजे आपल्याला ते फ्राय करायला बरं पडेल। आता हे चांगलं पूर्णपणे थंड होऊ देत, नाहीतर मग आपण जर वडी उचलायला गेलो तर मग ती तुटण्याची शक्यता असते। त्याच्यामुळे आता हे मिश्रण आपण पूर्ण थंड होऊन देऊया। आता आपल्या या वड्या रेडी झालेल्या आहेत। थंड झाल्यानंतर मी त्याचे हे असे पीस करून घेतलेले आहेत स्क्वेअर मध्ये। या पूर्ण फुडून आणि मागून चांगल्या शिजलेल्या आहेत। तर आता मी ह्याच्यामध्ये हे शॅलो फ्राय करून घेते। तुम्हाला हवं तर तुम्ही डीप फ्राय करू शकता। तर मी आता एक एक करून ह्याच्यामध्ये सोडते। ह्याच्यामध्ये असे आपण आता या एक एक करून सोडून घेऊया। तुम्हाला हवं तर तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकता, पण मग त्या खूपच कडक होतात, म्हणून मग थोड्या आपण शॅलो फ्राय करून घेऊया। तेल सोडते थोडंसं बाजूने। वड्या आता त्या जरा चांगल्या फ्राईड होऊ देत। चांगल्या फ्राय झाल्यानंतर आपण त्या उलट्या बाजूने शिजवूया। आपण आता ते टर्न करून घेऊया। खालून शिजल्यात त्या चांगल्या फ्राय झालेल्या आहेत। अशा पूर्ण आडव्या करून पूर्ण चारी बाजूने आपण शिजवून घ्यायचे। बघा अशा पूर्ण चारी बाजूने आपण त्या शिजवून घेऊया। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही डीप फ्राय करू शकता, पण त्या खूपच कडक होतात, त्याच्यामुळे हे चांगलं ऑप्शन आहे। आपल्या आता या वड्या चारी बाजूने पूर्ण शिजलेल्या आहेत, चांगल्या फ्राय झाल्या आहेत त्या, आणि हव्या तेवढ्या थोड्या कडक सुद्धा झालेल्या आहेत। तर आता मी आता या सर्विंग प्लेट मध्ये छानपैकी काढून घेते। अशा प्रकारे आपल्या शेपूच्या वड्या आता तयार आहेत। तुम्ही या घरी नक्की ट्राय करून बघा। थोडी वेगळी रेसिपी आहे, आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, आणि काही तुमच्या कमेंट्स असतील तर तुम्ही नक्की कळवा। तुम्ही या माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।